भावना, मी खरंच सांगते, आजवर या घरात मी माझ्या अकलेने काहीतरी केलंय का? पण घरातली मोठे माणसं जर आपल्या खांद्यावर बंदूक टाकून जर चुकीचं वागायला शिकवत असतील तर त्याला शिक्षा कोण देईल? देवाची शपथ घेऊन सांगते मी की तुझ्या बहिणीला त्रास व्हावा हा हेतूच नव्हता माझा. मी फक्त तेच केलं जे मला करायला सांगितलं होतं. या घरातल्या सगळ्याच गोष्टी तुला माहिती आहेत. या घरात मोठे सांगतील तसं राहायला लागतं. आजही मी तेच केलं. पण तुला जर विश्वास नसेल ना तर मारायचं असेल तर खुशाल मार. मी अजिबात विरोध नाही करणार. काय प्रॉब्लेम आहे तुझा आजी? मी का वागतेस अशी तू? बाप जन्मात तुला भावनाशी चांगलं वागताच येणार नाही ना. सगळं माहिती आहे तुला की जान्हवीची काय अवस्था आहे. आम्ही काळजी करण्यासाठी किती धडपड करतोय, तरी सुद्धा इतका घाणेरडा डाव रचलास तू. अरे मी खरंच आजी इतकी खालच्या थराला जाशील ना वाटलं नव्हतं. एक शब्द बोलू नकोस तू. कधी कधी ना मला खरंच शंका वाटते की तू खरंच मला नातू मानतेस का नाही. अरे सिद्धू, अगं मी आणि भावना आई बाबा होणार आहोत. इतकी चांगली गोष्ट घडते घरात, त्यासाठी लक्ष्मी काकूला बोलवलं होतं घरात. पण तू आमचं चांगलं कधी बघूच नाही ना शकत. अगं पणजी होणार आहेस तू, पणजी. आता तरी चांगला वाग आमच्याशी. भावनाची काळजी करणं तर दूरची गोष्ट आहे ग. त्रास देण्याची एक संधी सोडत नाही आजी तू. आजी ही गोष्ट ना नीट लक्षात ठेव. भावनाला जर त्रास झाला आणि त्याचा परिणाम आमच्या बाळावर झाला तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल. गरज पडली ना तर या घरातून बाहेर काढून दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करायला सुद्धा मागे पुढे विचार नाही करणार मी. सिद्धू, कारण आजी या क्षणी माझ्यासाठी महत्वाची माझी बायको आणि माझं होणारं बाळ आहे. चल भावना. मी हा काय चाललेलं असतं यांच्या डोक्यात काय कळत. शे दादा, आपल्याला आवडलं काय आणि नाही आवडलं काय त्याने काही फरक पडणार आहे का? हे बघ, ती जमीन बाबांची आहे आणि त्याचं काय करायचं हे बाबाच ठरवतील ना. बरोबर, आई बाबाच ठरवतील. पण कधी? जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत. ते गेल्यानंतर काय? ते गेल्यानंतर ही जमीन कोणाची होणार? त्यांच्या मुलांचीच ना, म्हणजे आपल्यालाच मिळणार ना. आता बघ, माझं तर घर झालेलं आहे, तुझं आणि सिंचनाचं घर व्हायचं बाकी आहे. अरे आता त्या जमिनीचा जास्तीत जास्त फायदा तुलाच होऊ शकतो. तो कसा करून घ्यायचा हे तू बघितलं पाहिजेस ना. पण नाही रे दादा, बाबांचं डिसिजन झालेलं आहे आणि आत्ता ते त्यांच्या निर्णयात बदल करतील असं मला अजिबात वाटत नाही. ही गोष्ट तर नाही, शक्यच नाही. म्हणून तुझं काय घडत? हा असा सतत निगेटिव्ह विचार करत राहतोस ना, म्हणून तुझं काय घडत नाही. मला वाटतं आपण याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे ती जमीन प्रॉपर्टी विकून त्याचे जे काही पैसे येतील ना ते मला मिळतील. दादा, मला
हा तुलाच. हा, मला हा ए निलांबरी ए काय ग काय चाललंय तुझं हं? तुझी हिम्मतच कशी झाली माझ्याबद्दल काहीतरी बरळण्याची? कोणाला विचारते मी? आजी कशाला इतकी चिडचिड करताय? हं? कशी वाटली माझी खेळी? हं. तुम्हाला काय वाटलं? कोटो कारस्थान फक्त तुम्हीच रचू शकता? ते काय म्हणे ना शेरा सव्वा शेर काय ते? शेरा सव्वा शेर आलं लक्षात? ए काय बोललीस? शेरात सव्वा शेर? उगाच मूर्खासारखं काहीतरी बरळू नकोस. मी तुला त्या जानवीला काहीही सांगायला कधीच सांगितलेलं नव्हतं. ती आजारी आहे आणि वरती तू तिला असा त्रास दिलास आणि आळ कोणावर घेतलीस? माझ्यावर. माझ्यावर घेतलीस तू आळ. चल उठ उठ इथनं बऱ्या बोलानं बाहेर चल आणि सगळ्यांना खरं काय ते सांग की मी हे काहीही केलेलं नाही आहे. चल उठ. आजी अशा कशा तुम्ही? आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना माहितीये की तुम्ही भावनाशी किती वाईट वागलात ते, हो की नाही? घरातल्या सगळ्यात मोठ्या तुम्ही आणि मी कोण? दुर्लक्षित थोरली सून, जिला घरात मान नाही, जिच्या नवऱ्याला कोणी विचारत नाही. आणि असं सगळं असतं ना, हे कटकार असतं मी कसं करेल? आजी आता कितीही ओरबडवून सांगा की हे मी नाही केलं, मी नाही केलं, पण घरातल्यांसाठी सगळ्यात मोठ्या खलनायिका तुम्हीच आहात. आता काहीही झालं तरी सगळ्यांचा रोग तुमच्यावरच असणार. ए निलांबरी, तब्येत बरी आहे ना? उगाच मूर्खासारखं काहीतरी बळू नकोस, समजलं? ही भावना गरोदर आहे आणि तिची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. यापुढे तिला त्रास देण्याचं तू जर बंद नाही केलीस, मी सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील मी स्वतः तुला धडा शिकवेन, समजलं? तुम्हाला काय करायचं ते करा. आजी आपण दोघींनी मिळून भावनाला किती त्रास दिलाय. मी ना पुरतं ओळखून आहे तुम्हाला. आजवर भावनाला आपण दोघींनी किती त्रास दिला ना हे माझ्या लक्षात आहे, विसरले नाही मी. कसं आहे, तिच्या चांगुलपणामुळे, तिच्या गरोदर असल्यामुळे तुम्ही भारावून गेला असाल, तुम्ही पार्टी बदलली, पण मी नाही बदलणार. मी तिच्या बाजूने कधीच होणार नाही. ती मला कालही आवडत नव्हती आणि इथून पुढेही आवडणार नाही. मी तिला त्रास देणारच. आता स्वतःचा बळी जाऊ द्यायचा नसेल, तुमचं तुम्ही बघा.